ज्या प्रकारे काल मध्यरात्री भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये जे काही अतिरेकी अड्डे होते 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केलेला आहे आणि हे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं गेलं होतं. या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया? सगळ्यात आधी म्हणजे भारतीय सेनेचं मी म्हणेन तिन्ही सेना दलाचं नौदल असेल, हवाई दल असेल आणि भारतीय लष्कर असेल, तिघांनाही सॅल्यूट करावा अशी ही कारवाई आहे. देशानं जय हिंद म्हणून सॅल्यूट करावा अशा प्रकारची कारवाई आज पहाटे भारतीय सेनेनं केली. पाक व्याप्त काश्मीर मधल्या अतिरेक्यांच्या 9 अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्याला तुम्ही एअर स्ट्राईक म्हणता, हवाई हल्ले केले. आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज नाही. हल्ले झाले की नाही, जे बागलकोटच्या वेळेला झालं होतं, प्रत्यक्ष आम्ही ते पाहतोय. पाकिस्तानची झालेली पळापळ, पडलेले बॉम्ब, झालेलं नुकसान, जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख अड्डा होता त्याच्यावरती बॉम्ब पडले आहेत. म्हणजे जे टार्गेट होतं सैन्याचं ते अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्यांनी अचीव केलेलं आहे. हा सैन्याचा एक अभ्यास आणि सैन्याचं काम आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करणं. आता मी पाहतोय चॅनल्सना सैन्याने काय केलं आणि काय केलं पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा करतात. त्या थांबल्या पाहिजेत. आज आम्ही सामनात म्हटलंय हे आपलं काम नाहीये, हे आमचं काम नाहीये. भारतीय सैन्यानं पेहलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताच्या जनतेचा प्रचंड दबाव सरकारवरती होता. अनेक प्रकारचा थोडंसं नाही म्हटलं तरी दबाव भारतीय सैन्यावर होता. कारण पेहलगाव मधला जो हल्ला होता हा भारतीय सैन्याला पाकिस्तानने दिलेलं आव्हान होतं. आणि जेव्हा भारतीय सेनेला कोणी आव्हान देतं तेव्हा भारतीय सेना गप्प बसत नाही. ऑपरेशन सिंदूर बरं का, कुंकू, मराठीत ज्याला आपण कुंकू म्हणतो, सौभाग्य म्हणतो, त्या नावानं हे ऑपरेशन भारतीय सेनेने केलं. आमच्या 26 माता भगिनींचं सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून. त्याच्यामुळे समर्पक असं नाव या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं. त्याच्यामुळे ज्या आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांनाही दिलासा मिळाला की आमचं सौभाग्य पुसल्याचा बदला भारतीय सेनेने घेतला. त्याच्यात कोणीही राजकीय श्रेयवादाचं वेगळी लढाई करून, ही लढाई भारतीय सेनेची आहे, भारतीय फौजांची आहे. स्वतः प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानचा कशा प्रकारे बदला घ्यावा याची जबाबदारी ही भारतीय सेनेच्या 3 प्रमुखांवर दिली होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे पहाटे रात्री कोण कुठे मॉनिटरिंग करत होतं यात न पडलेलं बरं. या हत्यामध्ये करत्या पुरुषांची हत्या करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर त्याला नाव दिलं गेलेलं आहे. कसं बघता एकंदरीत या? मला असं वाटतं सुरुवात आहे, ज्याला तुम्ही ट्रेलर म्हणता, ही सुरुवात आहे. भारतीय सेनेचा जर कोणी अभ्यास केला आतापर्यंत गेल्या स्वातंत्र्यानंतर, तर भारतीय सेना ही कोणती कारवाई करताना उथळपणा किंवा घाई करत नाही. भारतीय सेना ही एक संयमी आणि अभ्यासू सेना आहे. भारतीय सेना योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्यामध्ये मशहूर आहे जगभरामध्ये. आणि जगातल्या नामवंत फौजांमध्ये भारतीय सेनेचा ची गणना होते. त्याच्यामुळे भारतीय सेना जे करते ते योग्य करते. राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी घ्यावा? फायदा नाही बघा, असं जर कोणी करत असेल तर ते 26 मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करतात. आणि पुलवामा प्रकरणात जो आरोप झाला की लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलं का निवडणुका जिंकण्यासाठी, अशा प्रकारचे आरोप आणि संशय जर निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका. जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर 27 मृत झाले, त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी. भारतीय सेनेचं श्रेय, भारतीय सेनेलाच ते श्रेय मिळालं पाहिजे. हे जे आता कोणी बोलतायत
ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे, किंवा मिसाईल टाकायला ते लाहोरला पोचलेले नाही.